बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे। आपल्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी सुनीता स्वतःच्या नवऱ्याला ट्रोल करतानाही मागे पुढे पाहत नाही। अलीकडेच तिने एका पॉडकास्टला मुलाखत दिली होती, ज्यात तिने पुन्हा एकदा गोविंदाच्या जीवनशैलीबाबत काही खुलासे केलेत। यावेळी ती म्हणाली, गोविंदा उशिरापर्यंत जागा असतो, ज्यामुळे त्याची स्लीप सायकल खराब होते। इतकंच नव्हे तर गोविंदाला मूर्ख लोक आवडतात असंही तिने म्हटलंय। सुनीता आहूजाने एका मुलाखतीत आपल्या पतीविषयी बोलताना म्हटलं, गोविंदा दिवस रात्र काम करतो आणि त्यामुळे त्याची झोपेची सायकलच खराब झाली आहे। तो रात्री खूप उशिरापर्यंत जागा असतो। तो रोज रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास झोपतो। ही त्याची नेहमीची सवय झाली आहे। यावेळी सुनीताने ती गोविंदापेक्षा पूर्ण वेगळी आहे असे सांगताना म्हटले, मला कमी बोलायला आवडतं, कारण मला मूर्ख लोकांवर माझी एनर्जी वाया घालवायला अजिबात आवडत नाही। पण गोविंदाला मूर्ख लोक खूप आवडतात। तो 4 मूर्ख लोकांसोबत बसतो आणि मग लोक मूर्खासारख्या गप्पा मारतात, जे मला आवडत नाही। त्या उलट मला माझी पूर्ण एनर्जी मेडिटेशन आणि प्रार्थना करण्यात घालवणे पसंत आहे। या मुलाखतीत सुनीताने तिच्या मद्यपानाच्या शॉकवर देखील भाष्य केलंय। मी हिंदू असले तरी मी ख्रिश्चन झाले आहे, कारण मला मद्यपान करायला आवडतं असं ती म्हणाली। शिवाय काही खास कारण असेल किंवा दिवस असेल तर ती खूप मद्यपान करते। गेल्या 12 वर्षांपासून ती स्वतःचा वाढदिवस एकटीच साजरा करते आणि रोज रात्री 8 वाजता ती आवर्जून मद्यपान करते असेही म्हणाली। गोविंदाची पत्नी तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत येण्याची ही काही पहिली वेळ नव्हे। याआधी देखील ती अनेकदा तिच्या स्वतःच्याच वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरली आहे। सुनीताच्या वक्तव्यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा।